Hi everyone, students. Today we are going to learn the story number 3, The Midnight Visitor, written by Robert Arthur from the book Footprints Without Feet. Students, what is meant by the midnight visitor? मिडनाईट व्हिजिटर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की मध्यरात्री कोणीतरी भेट दिलेली आहे त्या व्यक्तीला व्हिजिटर म्हणतात. व्हिजिटर मध्यरात्री भेट. आता मध्यरात्री कोण भेट देतं? पाहुणे तर येत नाही, आणि भेट देणारा म्हणजे चोर असतो, तो काय भेट द्यायला येत नाही. पण अचानकपणे आलेला आहे तो व्हिजिटर आहे. कशा प्रकारे रॉबर्ट आर्थरने या स्टोरीमध्ये सांगितले ते बघूया आपण. औसाबल, a secret agent, is expecting to get a very important report. स्टुडंट्स, या स्टोरीमध्ये औसाबेल नावाचा एक कॅरेक्टर आहे. तो सिक्रेट एजंट आहे. सिक्रेट एजंट म्हणजे काय, की जो गुप्त माहिती गोळा करतो, म्हणजे कोणालाच कळू देत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही CID सिरियल बघितली असेल. CID, त्या ठिकाणी गुप्त माहिती गोळा करणारे काही व्यक्ती असतात आणि त्यांचा पोशाखही वेगळा असतो. तर ते पोलीससारखंच काम करतात, पण पोलिसांचं काम वेगळं. आणि पोलीस हे चोराला पकडतात, गुन्हेगाराला पकडतात, पण ते पकडण्यासाठी त्यांच्या चोराविषयी गुप्त माहिती मिळवायची असते. गुन्हेगाराविषयी काहीतरी गुप्त माहिती मिळवायची असते, आणि अशी गुप्त माहिती देणारे सिक्रेट एजंट असतात. त्यांना आपण सिक्रेट एजंट म्हणतो. मग औसाबेल हा एक सिक्रेट एजंट आहे, आणि त्याला एक रिपोर्ट तो मिळणार आहे. एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे. कशा प्रकारे? अनदर सिक्रेट एजंट मॅक्स थ्रेटन्स हिम विथ अ पिस्तूल डिमांडिंग द रिपोर्ट. अजून एक दुसऱ्या प्रकारचा सिक्रेट एजंट आहे या स्टोरीमध्ये, मॅक्स नावाचा. आणि मॅक्स नावाच्या सिक्रेट एजंटला तो रिपोर्ट पाहिजे. कोणता? जो औसाबेलला मिळणार आहे. आणि औसाबेलकडनं तो रिपोर्ट घेण्यासाठी औसाबेलला मॅक्स हा धमकी देतो, पिस्तूल दाखवतो, त्याच्याकडे बंदूक दाखवतो, की मी तुला मारेन की तू मला तो रिपोर्ट जर नाही देणार तर. तो जो रिपोर्ट औसाबेलकडे येणार आहे तो रिपोर्ट मॅक्सला पण पाहिजे. आता बघा, डज औसाबेल आउटविट हिम? मग आता औसाबेल तो रिपोर्ट देतो का मॅक्सला? रीड अँड फाइंड आउट. आपल्याला रीड करायची स्टोरी आणि फाइंड आउट करायचे ते क्वेश्चनचे आन्सर. हाऊ इज औसाबेल डिफरंट फ्रॉम अदर सिक्रेट एजंट्स? इतर सिक्रेट एजंटपेक्षा औसाबेल हा डिफरंट कसा, वेगळा कसा? म्हणजे इतर सिक्रेट एजंट कसे असतात आणि औसाबेल कसा आहे हे आपण ओळखायचे, बघायचे. हू इज फॉलर अँड व्हॉट इज द फर्स्ट ऑथेंटिक थ्रिल ऑफ द डे? मग आता या स्टोरीमध्ये फॉलर कोण आहे? आतापर्यंत ते 2 कॅरेक्टर तुम्ही माहिती केले. औसाबेल हा एक सिक्रेट एजंट, मॅक्स हा एक सिक्रेट एजंट, असे 2 कॅरेक्टर झाले. आता तिसरा कॅरेक्टर कोण आहे या स्टोरीमध्ये? फॉलर. फॉलर कोण आहे? आणि फॉलरला त्या दिवशी अतिशय भयानक अशी कोणती गोष्ट बघायला मिळाली? बघू या स्टोरीमध्ये. औसाबेल डिड नॉट फिट एनी डिस्क्रिप्शन ऑफ अ सिक्रेट एजंट फॉलर हॅड एव्हर रीड. मग फॉलरने आतापर्यंत जे काही वाचलेलं होतं सिक्रेट एजंट कसे असतात, त्या सिक्रेट एजंटमध्ये औसाबेल बिलकुल पण बसत नव्हता. म्हणजे काय? औसाबेल हा वेगळा सिक्रेट एजंट होता, आणि फॉलरने आतापर्यंत जे सिक्रेट एजंटची माहिती त्याला होती तशा प्रकारचा सिक्रेट एजंट हा औसाबेल नव्हता. आता फॉलरला वेगळंच वाटलं औसाबेलला बघून. फॉलोईंग हिम डाऊन द मस्टी कॉरिडॉर ऑफ द ग्लूमी फ्रेंच हॉटेल वेअर औसाबेल हॅड अ रूम, फॉलर फेल्ट लेट डाऊन. मग औसाबेलच्या मागोमाग फॉलर गेला. कुठं? की औसाबेलचा एक रूम होता, एक फ्रेंच हॉटेलमध्ये. मग फ्रेंच हॉटेलमध्ये रूम होता, आणि त्याच्या मागे औसाबेलच्या मागे फॉलर गेला. इट वॉज अ स्मॉल रूम ऑन द 6th and top floor अँड स्केर्सली अ सेटिंग फॉर अ रोमॅन्टिक ॲडव्हेंचर. मग तो रूम कुठं होता? फ्रेंच हॉटेलमध्ये 6व्या मजल्यावरती, 6. आणि टॉप फ्लोअर, सगळ्यात शेवटचा मजला होता, तो टॉप होता सगळ्यात वरती. आणि तो रूम अगदी छोटासा होता,
आणि रूम कसा होता, सेटिंग फॉर अ रोमॅन्टिक ॲडव्हेंचर. म्हणजे आपण रोमॅन्टिक सीन बघतो ना, म्हणजे अतिशय त्या ठिकाणाहून छान छान दृश्य दिसतात आपल्याला वरून खाली बघितल्यावरती. अशा प्रकारचा तो रूम, छोटासा रूम 6व्या मजल्यावरती औसाबेलचा रूम होता. आणि औसाबेलच्या मागे कोण आला, फॉवलर. बघूया पुढे काय होतं. औसाबेल वॉज फॉर वन थिंग फॅट, व्हेरी फॅट. मग औसाबेल हा सिक्रेट एजंट होता. फॉवलरला वाटलं की हा सिक्रेट एजंट वेगळाच आहे. सिक्रेट एजंटची पोशाख, राहणीमान, सगळ्या गोष्टी वेगळ्याच असतात. पण औसाबेल हा तसा नाही आहे. मग औसाबेल कसा आहे, फॅट, व्हेरी फॅट. अँड देन देर वॉज हिज ॲक्सेंट. आणि त्याचं बोलणंही वेगळं होतं. ॲक्सेंट म्हणजे कसं, भाषा उच्चार कसा करतो आपण, शब्द उच्चार कसे असतात, त्याला ॲक्सेंट म्हणतात. मग आता बघा, आपल्या महाराष्ट्रात आपण पुणेरी भाषा वेगळी, मराठी, मुंबईकडची, विदर्भाकडची, प्रत्येककडची मराठी भाषा आपण वेगवेगळ्या पद्धतीने ऐकत असतो. तशाच प्रकारे इंग्रजीचं बोलणंही तसंच असतं. इंग्रजीचे ॲक्सेंट, इंग्लिशचे ॲक्सेंट्सही तसेच असतात, उच्चार तसे असतात. म्हणून औसाबेलचे उच्चारही तसेच होते. का, की दो ही स्पोक फ्रेंच अँड जर्मनी पॅसिबली, ही हॅड नेवर ऑलटुगेदर लॉस्ट द अमेरिकन ॲक्सेंट ही हॅड ब्रॉट टू पॅरिस फ्रॉम बोस्टन 20 years ago. जरी औसाबेल हा फ्रेंचमध्ये राहत होता, तरी तो त्याचा जो देश आहे अमेरिका, आणि त्या अमेरिकेत बोलली जाणारी जी इंग्लिश लँग्वेज आहे, त्याचे ॲक्सेंट आहेत, उच्चार जे आहेत, तो विसरलेला नव्हता. तो जर्मन आणि फ्रेंच पण बोलायचा. कोण, औसाबेल. परंतु 20 वर्षापासून तो पॅरिसमध्ये राहतोय, जे फ्रेंचमध्ये राहतोय, फ्रान्समध्ये. त्या ठिकाणी तो फ्रेंच भाषा, जर्मन भाषाही बोलायचा. पॅसिबली मीन्स चांगल्या प्रकारे बोलायचा, जस्ट वेल इनफ. परंतु तो आपल्या देशाची भाषा, म्हणजे तो अमेरिकेतला होता प्रॉपर. 20 वर्षापासून तो आता कुठं राहत होता, पॅरिसमध्ये. पण तो अमेरिकेत राहत असतानाची जी भाषा जो बोलायचा, ती भाषा तो अजून काही विसरलेला नव्हता. आणि त्याच्या बोलण्यावरून तसं वाटायचं की हा अमेरिकेतला आहे. यू आर डिसअपॉइंटेड, औसाबेल सेड विझिली ओव्हर हिज शोल्डर. जोराने औसाबेल कोणाला म्हणाला, फॉवलरला, की यू आर डिसअपॉइंटेड, तू नाराज झाला असतील, निराश झाला असतील. कशामुळे निराश झाला असेल, यू वेर टोल्ड दॅट आय वॉज अ सिक्रेट एजंट, अ स्पाय डिलिंग इन एस्पॉनेज अँड डेंजर. तुला असं म्हटलं गेलं होतं फॉवलर, की मी एक सिक्रेट एजंट आहे, एक स्पाय आहे. डिलिंग इन एस्पियोनेज मीन्स स्पाईंग, मी चांगल्या प्रकारे स्पाईंग करतो. गुप्तहेर आहे, म्हणजे गुप्तहेर म्हणजे काय, माहिती कलेक्ट करणं, सिक्रेट माहिती कलेक्ट करणं. तर तुला अशा प्रकारे मी माझ्याबद्दल सांगितलं होतं. कोणीतरी सांगितलं असेल की मी अशा प्रकारचा आहे. पण तुला मला बघून नाराज झाला असशील, तू निराश झाला असशील, कारण की मी तसं काही दिसत नाही, मी तर फॅट आहे, माझं लुक हे वेगळंच आहे. यू विश टू मीट मी बिकॉज यू आर अ रायटर. आणि तुझी इच्छा होती मला भेटायची. म्हणजे औसाबेल फॉवलरला काय म्हणतोय, फॉवलर काय आहे एक, मग या ठिकाणी कोण आहे फॉवलर, रायटर. आणि रायटरला कोणाला भेटायचं होतं, औसाबेलला. मग औसाबेलची इच्छा होती, रायटरची म्हणजे फॉवलरची इच्छा होती औसाबेलला भेटायची. आणि फॉवलर हा कसा होता, एक यंग रायटर होता, रोमॅन्टिक रायटर होता. यू एनविसन मिस्टेरियस फिगर्स इन द नाईट, द क्रॅक ऑफ पिस्टोल्स, ड्रग्ज इन द वाईन. मग तुझ्याबद्दल फॉवलर काय म्हणतोय औसाबेलला, की तुझ्याबद्दल विचार केला गेला होता, काय, की तुझ्या हातात पिस्तूल असेल, तू रात्री अशा अशा प्रकारचं पेहराव करून, तुझा पेहराव अशा प्रकारचा असेल, तुझ्या हातात पिस्तूल असेल, आणि तू या प्रकारचं स्पाईंग करत असेल, म्हणजे काम करत असेल, अशा प्रकारचं तुझ्याबद्दल विचार केला गेला होता. असं फॉवलर कोणाला म्हणतोय, मग औसाबेलला. इन्स्टेड you have spent a dull evening in a French music hall with a sloppy fat man who, instead of having messages slipped into his hand by dark-eyed beauties, get only a prosaic telephone call making an appointment in his room. मग औसाबेल काय म्हटला, की तुझी इव्हिनिंग जी घालवलेली आहे संध्याकाळ माझ्यासोबत,
अगदी तुला बोर वाटलं असेल. फ्रेंच म्युझिक हॉलमध्ये तू माझ्यासोबत होता आणि मी पण एक जाड माणूस. तुला बोर वाटलं असेल, तू डिसअपॉइंट झाला असेल मला बघून. आणि मला काय, माझ्या हातात मेसेज म्हणजे एक रिपोर्ट येणार होता. कोण आणणार होते? ते डार्क आईड ब्युटीज, म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या ज्या वेट्रेस होत्या, त्या माझ्याकडे एक रिपोर्ट आणणार होत्या, मला देणार होत्या. पण मी ते तसं न घेता मी त्यांना एक साधा फोन कॉल केला आणि सांगितलं की माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या रूममध्ये आणून मला तो रिपोर्ट द्यायचा आहे. स्लोपी मीन्स केअरलेस ड्रेस्ड अँड प्रॉसेक मीन्स ऑर्डिनरी, म्हणजे ऑर्डिनरी. एक साध्या कॉलने, एक फोनने मी त्यांना सांगितलं की मला अपॉइंटमेंट घेऊन माझ्या रूममध्ये तो रिपोर्ट आणून द्यायचा आहे. यू हॅव बीन बोर्ड, तू बोर झाला असशील. औसाबेल फॉलरला म्हणतोय काय, की तू माझ्या मागे फिरून फिरून राहून बोर झाला असशील. द फॅट मॅन चकल टू हिमसेल्फ ॲज ही अनलॉक द डोअर ऑफ हिज रूम. आणि त्याने त्याचा दरवाजा उघडला रूमचा. कुठे आहे त्याचं रूम? फ्रेंच हॉटेलमध्ये 6व्या मजल्यावरती. आणि दरवाजाचं रूम दरवाजा उघडताना तो काय म्हटला फॉलरला, की तू बोर झाला असशील ना. अँड स्टूड असाइड टू लेट हिज फर्स्टेटेड गेस्ट एंटर. आणि असं म्हणून तो थोडासा बाजूला झाला आणि त्याच्यासोबत असलेला म्हणजे फॉलर हा त्याच्या रूममध्ये एंट्री करेल म्हणून तो थोडासा बाजूला झाला. चकल्ड मीन्स लाफ्ड क्वाइटली. यू आर डिसइल्युजन, औसाबेल टोल्ड हिम. मग आता औसाबेलने काय सांगितलं की यू आर डिसइल्युजन, म्हणजे तुझा भ्रम आहे तो. जो काही तू विचार केला होता ना की स्पाय, सिक्रेट एजंट अशा प्रकारचे असतात आणि अशा प्रकारे राहतात, तर माझ्या बाबतीत तर बिलकुल तुझा भ्रम आहे तो, की मी तसा राहत नाही. मी जरी सिक्रेट एजंट आहे तरी मी तसा राहत नाही, मी वेगळ्या पद्धतीने राहतो. बट टेक चिअर माय यंग फ्रेंड, परंतु हॅपी राहा माझ्या मित्रा, हॅपी राहा, काही टेन्शन घेऊ नको. प्रेझेंटली यू विल सी अ पेपर, आणि थोड्या वेळात तू आता एक पेपर बघशील. अ क्वाईट इम्पॉर्टंट पेपर फॉर विच सेवरल मेन अँड वुमेन हॅव रिस्क देअर लाईव्स. आणि तो पेपर खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी अनेक माणसांनी आणि स्त्रियांनी आपला जीव धोक्यात घातलेला होता, रिस्क घेतलेली होती. आणि तो पेपर खूप महत्त्वाचा आहे, तो आता पेपर तू बघशील. कम टू मी, माझ्यासोबत ये. सम डे सून दॅट पेपर मे वेल अफेक्ट द कोर्स ऑफ हिस्ट्री. आणि त्या पेपरमुळे मागचे इतिहासवर परिणाम होऊ शकतो, अशा प्रकारचा तो पेपर आहे. इन दॅट थॉट इज ड्रामा, आणि त्या विचारात जर बघितलं की तो ड्रामा आहे काही एक. इज देअर नॉट, आहे का नाही? एक ड्रामा आहे का तो? नाही ना. ॲज ही स्पोक औसाबेल क्लोज द डोअर बिहाइंड हिम. असं बोलून लगेच औसाबेलने काय केलं, दरवाजा बंद केला. देन ही स्विच्ड ऑन द लाईट अँड ॲज द लाईट कम ऑन फॉलर हॅड हिज फर्स्ट ऑथेंटिक थ्रिल ऑफ द डे. मग त्याने स्विच ऑन केलं लाईटचा दरवाजा बंद केल्यावरती, आणि फॉलर त्याच्यासोबत होता. फॉलरने काय बघितलं? ऑथेंटिक थ्रिल ऑफ द डे, अगदी भयानक असं सीन बघितलं त्याने दिवसातलं. आणि ते काय होतं? फॉर हाफ वे अक्रॉस द रूम अ स्मॉल ऑटोमॅटिक पिस्तोल इन हिज हँड स्टूड अ मॅन. आणि त्याच्या रूममध्ये पिस्तोल समोर दोघांकडे दाखवताना एक माणूस त्या ठिकाणी दिसला. कोणाला? औसाबेलला आणि फॉलरला. मग फॉलरने अगदी भयानक सीन काय बघितलं मग, की एक माणूस त्यांच्याकडे पिस्तोल असं त्याने रोखून ठेवलेली होती, तो उभा होता. आता तो माणूस कोण होता नेमका ते पण आपण बघूया. औसाबेल ब्लिंक्ड फ्यू टाइम्स. औसाबेलने ब्लिंक केले आपले डोळे, असे जसं आपण एखादं आश्चर्यकारक दृश्य बघतो तर आपण आपल्याला विश्वास बसत नाही, त्यावेळेस आपण पुन्हा पुन्हा आपले डोळे ब्लिंकिंग करून करून ते बघतो की खरोखर तेच आहे का. आणि असं बघून मॅक्स ही व्हीज्ड, यू गेव मी क्वाईट स्टार्ट. औसाबेल असं बघून काय म्हटला? मॅक्स, तू मॅक्स आहे? अरे तू तर मला आश्चर्यच, मला वाटलं की तू इथं कसा. आय थॉट यू वेअर इन बर्लिन, मला असं वाटलं होतं की तू बर्लिनमध्ये असशील. बर्लिन एका ठिकाणचं नाव, एका शहराचं नाव. व्हॉट आर यू डुईंग हिअर इन माय रूम, काय करतोयस तू माझ्या रूममध्ये इथं, असं औसाबेलने मॅक्सला विचारलं. व्हीज्ड मीन्स स्पोक्स, ब्रीदिंग नॉइजली अँड हेविली.